पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस होतोय। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सध्या 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। पुणे शहरातील भिडे पूल सध्या पाण्याखाली गेलाय, तर नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलंय। दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आहे। नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे। ही दृश्य आपण बघतोय पुणे आणि नाशिक या ठिकाणची। पुण्यामध्ये सुद्धा भिडे पुलाच्या खालून आता पाणी वाहताना आपण बघतोय आणि दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा पावसाने धुमाकूळ घातलाय। चारचाकी वाहनं या पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत आपण बघतोय। नाशिकमधली कालची ही दृश्य आपण बघतोय। सध्या पावसाने नाशिकमध्ये विश्रांती घेतली आहे। आणि या सगळ्या पावसासंदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी आपल्यासोबत पुण्यातून ज्ञानेश्वर चौतमल जोडले गेलेले आहेत आणि नाशिकमधून किरण ताजणे आपल्यासोबत आहेत। या दोघांकडून आपण वेळोवेळी या पावसासंदर्भातले तपशील जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी पुण्यातून आहे। पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय। खडकवासला धरणातून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला गेलाय। खडकवासल्यातील विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पुण्यातील मुठा नदी पात्रालगतचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळतोय। खडकवासला धरणाची पाणी पातळी त्यामुळे आता वाढली आहे। पुण्यातून आपल्यासोबत ज्ञानेश्वर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। ज्ञानेश्वर, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? सध्या पाऊस थांबलाय का? आणि जे पाणी ओसरताना तुम्हाला दिसतंय का, ज्यामुळे पुन्हा परत सगळं जनजीवन सुरळीत होईल असं म्हणता येऊ शकतं? सध्या पुण्यात पाऊस जरी थांबलेला असला तरी जो घाटमाथ्यावर पाऊस होतो त्याचा सगळा जो येवा आहे तो धरणात अर्थात खडकवासला धरणात येतो आणि मग जेव्हा खडकवासला धरणातून विसर्ग पाण्याचा केला जातो त्याचा परिणाम जो आहे तो शहरात बघायला मिळतो। मी सध्या भिडे पुलाची परिस्थिती तुम्हाला दाखवणार आहे। भिडे पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचा आपल्याला बघायला मिळतंय। इतकंच नाही तर जे नदीपात्रालगतचे रस्ते आहेत त्या रस्त्यांवरही पाणी आलेलं आहे। नदीपात्र हे पाण्यानं कशा पद्धतीनं दुथडी भरून वाहतं हे आपण पाहतोय। पाऊस जरी थांबला असला तरी घाटमाथ्यावर जो पाऊस सुरू आहे त्याचा हा सगळा परिणाम आपल्याला या भागामध्ये दिसतो आहे। खरं म्हणजे वारकरी आज पुण्यनगरीमध्ये दाखल होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा म्हणून, काळजी म्हणून नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा पद्धतीचं आवाहन देखील या निमित्तानं सांगणं करणं महत्त्वाचं ठरतं। कारण आपण जर बघितलं असेल तर पात्र हे भरून वाहताना विस्तीर्ण असं पात्र आपल्याला हे मुठा नदीचं या ठिकाणी दिसतं आहे आणि समोर दिसणारा जो भिडे पूल आहे त्या भिडे पुलावरून देखील पाणी जे आहे ते वाहते। कारण 15,000 क्युसेक इतका विसर्ग जो आहे तो खडकवासल्यातून सुरू आहे आणि त्याचाच परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। जर नदीपात्रालगतच्या रस्त्याचा आपण विचार केला, पाहणी केली तर त्याही रस्त्यांवरती या नदीपात्रातलं पाणी आलेला आहे आणि त्यामुळे महत्त्वाचा जो लोकांचा दैनंदिन प्रवास करण्याचा रस्ता आहे नदीपात्रालगतचा त्या रस्त्यांवरती पाणी आल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी या ठिकाणी बंद करावा लागलेला आहे। काही वाहनं उभी आहेत जी पार्किंगसाठी म्हणून या ठिकाणी तशीच उभी होती, ज्या वाहनांलगत पाणी आल्याचं आपण पाहतोय। अगदी काही वाहनं अक्षरशः या नदीपात्राच्या कडेला रस्त्याचाच भाग, ज्या रस्त्यांवरती अक्षरशः दोरीनं बांधून ठेवल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी दिसतं। एक टेम्पो, या छोटा टेम्पो आहे जो खाली दोरीनं या ठिकाणी नदीपात्रात बांधून ठेवलाय, जो अर्धा निम्मा अर्धा जो आहे त्या नदीपात्रात आहे आणि पाणी देखील त्या ठिकाणाहून वाहताना आपल्याला बघायला मिळतं आहे। खरं म्हणजे नदीपात्रातली वाहनं काढून घेतली जावीत अशा पद्धतीच्या सूचना कालच प्रशासनाकडून देण्यात आलेल्या होत्या। कारण नदीपात्रात पाणी एकदा विसर्ग सुरू झाला खडकवासल्यातून खूप वाढतं आणि त्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये किंवा लोकांचं नुकसान होऊ नये तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात। मात्र काही वाहनं आपल्याला अजूनही नदीपात्रात तशीच पार्क केल्याचं, उभी असल्याचं दिसतंय। पाऊस जरी थांबलेला असला तरी आज दिवसभर पाऊस संततधार कोसळू शकतो अशा पद्धतीचा हवामान खात्याचा अंदाज आहे। दोन्ही पालख्या आज पुण्यात येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सगळीकडे पाऊस जो आहे तो पडतोय। अर्थात वारकऱ्यांचं एक प्रकारे स्वागत होतंच, मात्र जास्त पाऊस जर झाला तर गैरसोय देखील वारकऱ्यांची होऊ शकते। ज्ञानेश्वर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे मुठा नदीपात्रामध्ये सध्या पाणी वाढलेलं आहे असं आपण म्हणतोय। या नदीपात्रालगतचे जे रस्ते ते सुद्धा वाहतुकीसाठी बंद केले, त्याला कुठला पर्यायी मार्ग दिलाय पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून?
अर्थात जे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत त्याला लागून असलेले जे पर्यायी रस्ते आहेत ते खुले केलेले आहेत. अर्थात त्यावरती फक्त अतिरिक्त भार जो आहे या रस्त्यांवरून वाहन जी नेहमी जातात तो तिकडे वाढेल आणि वाहतूक कोंडी जी आहे ती काही प्रमाणात होण्याची शक्यता असते. दरवर्षी नदीपात्रालगतचे हे जे रस्ते आहेत, नदीला जेव्हा पूर येतो, पाणी वाढतं, तेव्हा बंद करावे लागतात. वाहनं त्या ठिकाणी सोडली जात नाहीत, कुठलाही धोका होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. मात्र याचाच परिणाम जो आहे ते बाजूचे जे रस्ते आहेत, नदीच्या जवळचे जे शहरात जाणारे रस्ते आहेत, त्या रस्त्यांवरती या सगळ्या वाहतुकीचा परिणाम होतो आणि वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो पुणेकरांना करावा लागतो. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. यानंतर बुलेटिनमध्ये पुढची बातमी आहे ती नाशिकमध्ये. नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये सध्या पाणी ओसरतंय. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलेलं आहे. पावसाची नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विश्रांती पाहायला मिळते. आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे गोदाघाट परिसरात पुन्हा एकदा अलर्ट दिला गेलाय. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज सुद्धा पावसाचा येलो अलर्ट आहे. सध्या ही स्क्रीनवर दृश्य आपण बघतोय. गोदाघाटावर कालची नेमकी काय स्थिती होती ते आपण बघतोय. वाहनं पूर्णपणे अगदी त्या पाण्याच्या सगळ्या प्रवाहामध्ये अडकून पडल्याचं आपण पाहतोय आणि दुसरीकडची दृश्य ही आज सकाळची आहेत. नाशिकमध्ये आज नेमकी काय स्थिती आहे गोदाघाटावरची त्याची दृश्य. प्रतिनिधी किरण ताजडे नाशिकमधून आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. किरण, जे काही ढोबळमानाने एक मापन या पुराच्या पाण्याचं केलं जातं असं आपण म्हणूया, तुतोंड्या मारुतीच्या पायाशी पाणी आहे असं म्हटलं जात आहे. सध्या काय नेमकी परिस्थिती आहे? पुन्हा एकदा अलर्ट सुद्धा दिलाय गोदाघाटी पाणी वाढण्याचा. खरं तर नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो दुतोंड्या मारुतीच्या अगदी बाजूला मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर कालच्या दिवशी या ठिकाणी येणंही अशक्य होतं. अगदी दुरून या सगळ्या संदर्भामध्ये कव्हरेज करावं लागत होतं. मात्र आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर हा जे दुतोंड्या मारुती आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या कुठल्याही भागाला या ठिकाणी पाणी लागत नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गंगापूर धरणातनं सकाळच्या वेळेला 500 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग फारसा काही मोठा नाहीये, मात्र तरी देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पावसाळ्याच्या दरम्यान अनेकदा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत असतो आणि त्यामुळे परिस्थितीनुसार विसर्ग हा कमी अधिक प्रमाणामध्ये केला जातो. कालच्या दिवसाची परिस्थिती बघून आजच्या दिवशी 500 क्युसेक वेगानं सकाळी 6 वाजता गंगापूर धरणातनं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि आता 9 वाजता याबाबतचा जो विसर्ग आहे तो वाढून 1000 क्युसेक वेगानं जो विसर्ग आहे तो सुरू केला जाईल. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये कुठलीही पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही. मात्र तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून गोदाकाठच्या ज्या रहिवाशांना या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं जो अलर्ट दिलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला पुढे जाऊन नांदूर मनमेश्वर धरणातनं जवळपास सध्याच्या घडीला 22,000 क्युसेक वेगानं हा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे एकूणच जे नाशिकच्या या संपूर्ण घाटमाथ्यावर जे पाऊस झालेला आहे त्या पावसाचं पाणी आता मराठवाड्याच्या दिशेनं देखील झेपावत आहे. उद्या सायंकाळपर्यंत याबाबतचं जे पाणी आहे ते नांदूर मनमेश्वर धरणाच्या माध्यमातून थेट मराठवाड्याला जाऊन मिळणार आहे. त्यामुळे एकूणच पहिल्याच पावसामध्ये गंगापूर धरणातनं आजच्या दिवशी विसर्ग केला जातोय, ही एक महत्त्वाची बाब आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे रामकुंड परिसरावर असलेली जी दैनंदिन या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती पूर्ववत झालेली आहे. जी अस्वच्छता निर्माण झालेली आहे ती स्वच्छ करण्याचं काम वॉटर ग्रेडच्या कर्मचाऱ्यांकडनं केलं जात आहे. यासाठी रामकुंड परिसरामध्ये हजारो भाविक दररोज कुठल्या ना कुठल्या विधीच्या निमित्तानं या ठिकाणी येत असतात. अनेक ठिकाणी या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठीचे देखील अनेक भाविक आलेले असतात, अनेक नागरिक आलेले असतात. धार्मिक स्थळ असल्यामुळे देखील मोठी गर्दी या ठिकाणी असते. मात्र आजच्या दिवशी जर परिस्थिती बघितली तर कालच्या दिवसापेक्षा वेगळी स्थिती आहे. कालच्या दिवशी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे नागरिक येऊ शकत नव्हते. मात्र आता ज्या धार्मिक विधी आहे त्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे परिस्थिती ही पूर्ववत होताना
आपल्याला या ठिकाणी दिसून येते। पूर देखील या ठिकाणी ओसरलेला आहे आणि ही सगळी एकूणच परिस्थिती जर बघितली तर नागरिक देखील मोठ्या संख्येनं खरं तर या ठिकाणी कालच्या दिवशी पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले होते, मात्र आजच्या दिवशी तशी गर्दी सुद्धा दिसत नाहीये। आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत त्याच्या अगदी डाव्या बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी बाजार भरत असतो, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वाहनं देखील या ठिकाणी वाहनतळावर येऊन लोक पार्किंग करतायत। कालच्या दिवशी या ठिकाणी वाहनं पार्किंग करणं देखील अशक्य होतं। अशी ही संपूर्ण एकूण परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। त्यामुळे नाशिकचा जो पूर आहे तो या ठिकाणी ओसरलाय असं म्हणायला हरकत नाही। किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।